उपासाची किंवा म्हणू शकतो की 40 दिवसाच्या प्रवासाची ही सुरुवात आहे आणि प्रवास आहे तुटलेपणापासून पूर्णतेकडे. प्रवास आहे अंधाराकडून प्रकाशाकडे. प्रवास आहे भीतीपासून प्रेमाकडे. प्रवास आहे शून्यापासून परिपूर्णतेकडे. प्रवास आहे रडण्यापासून आनंदाकडे आणि प्रवास आहे राखेपासून अनंत काळाच्या सार्वकालिकाच्या जीवनाकडे. तर प्रियानो, आजचा जो राखेचा बुधवार आहे तो राखेचा बुधवार आम्हाला पहिली गोष्ट ही सांगत आहे की काय आम्ही पश्चातापपूर्वक उपास करणार आहोत. पश्चाताप, कारण हा राखेचा बुधवार 3 गोष्टींना दाखवतो. एक आहे पश्चाताप, एक आहे मृत्यू आणि तिसरं आहे परमेश्वराकडे पुन्हा पहिल्या प्रेमाने परत येणं. आणि म्हणून आज आपण काही गोष्टी बघणार आहोत. या 40 दिवसामध्ये आम्ही काय मनन केलं पाहिजे. बेसिकली जेव्हा आपण उपास करतो तेव्हा उपासाच्या मागचं एक खूप महत्त्वाचं कारण हे असतं की उपास म्हणजे आम्ही आमच्या शारीरिक ज्या तहान भूक आहे त्याला सोडून तो जो समय आहे तो आम्ही परमेश्वराबरोबर घालवतो. उपासाचं जे बेसिक कारण हे असतं की आपण आमच्या शरीराला मारतो आपण आणि आत्म्यामध्ये बलवंत होतो. तर आज या राखेच्या बुधवाराविषयी आणि राखेच्या बुधवारानंतर जे उपास सुरू होणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही काय केलं पाहिजे आज आम्ही त्याविषयी जाणून घेणार आहे. तर पहिली गोष्ट, आज आम्हाला पुन्हा एकदा आमच्या आयुष्यामध्ये जिथे पण तुम्ही आहात, जिथे आपण ज्या आयुष्याच्या ज्या वयात आहात, ज्या जीवनाच्या स्थितीमध्ये आहात, ज्या ग्रेडमध्ये आहात, कुठे पण तुम्ही आहात, आज थोडा वेळ थांबा आणि हा विचार करा तुम्ही कुठून आला आणि तुम्ही कुठे जाणार आहे याचे स्मरण करा. आणि जसं आपण बघितलं उत्पत्तीमध्ये परमेश्वरांनी आदामाला सांगितलं, मी तुला मातीचाच बनवलं आहे आणि मरशील तेव्हा तू मातीतच जाणार आहेस. तुझं जे शरीर मी तुला दिलेलं आहे ते शरीर हे तुझं नाही आहे, परंतु ते शरीर पवित्र आत्म्याला ठेवण्यासाठी मी एक पात्र दिलेलं आहे. सो हे जे शरीर आहे हे मातीचं जरूर आहे, परंतु या शरीराचं